देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा, हरिमुखे हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव मने व्यासाची आखुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, विठ्ठल महायोग कटे भीमरथ शांत धर्म पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। काय माझे वाणी मानेल संतासे, रंजवो चित्तासे आपुलिया, माझे वाणे तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। ज्या सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने आजची ही आपल्या या नाथरायांच्या पावनभूमीत ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य जीवांना प्राप्त झाली, ज्यांचं येणंही या जगतामध्ये देही रूपाने उत्तम आहे, ज्यांचं राहणंही
या जगतामध्ये मृत्यू लोकामध्ये स्थूल देहाने उत्तम आहे. ज्यांचं जाणे या मृत्यू लोकातून स्थूल देहातून उत्तम आहे. आणि आज सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांचं उरणं सुद्धा उत्तम उत्तम आहे. उदंड आयुष्यभर वारकरी सांप्रदायिक सेवा, उदंड आयुष्यभर संत मार्गे मुनी गेले, त्यांची मार्गे चालू. त्याच मार्गाने आज बाबांनी मार्ग दाखवला. गुरूंची कृपा, साधना, एकांतामध्ये राहून बाबांनी त्या श्रीकांताला अनुभवलं. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांचं जन्मगाव कारुंडे गाव, माळशिरस तालुका, महादेवापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर वसलेलं वस्तीचं छोटंसं गाव कारुंडे गाव, माळशिरस तालुका. तसं सध्याच्या कलियुगामध्ये फार दूर वाटत नाही, पण 70 वर्षापूर्वी महाराज, 60-70 वर्षापूर्वी वाहनांची सोय नव्हती. त्यावेळेस ते ठिकाण आपल्याला दूर वाटायचं. बाबांनी तितक्या दूरवरून महाराज, बाबा त्या काळातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, MA ची डिग्री आहे. हे बाबांचं देहावसान झाल्यानंतर 2 महिन्यांनी आम्हा सर्वांना कळालं महाराज. आता माझ्यापेक्षा जास्त अनुभव आदरणीय हरिभक्तीपरायण राम गुरुजी सोळुंके येळनूर या सद्भक्तांना हे ते फार मोठी सद्भक्त आहेत. कारण तुम्ही सर्व मंडळी येत होता त्यावेळेस मी हाफ चड्डीवर फिरत होतो, आणि तुम्ही आजही तुमच्या डोळ्यातली भावना, तुमच्या हृदयातली श्रीमंती माझ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं महाराज, तुम्ही खरंच माझे सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांच्या स्वरूपात माझे मायबाप आहात. कारण तुमची ती श्रद्धा आहे, तुमची ती निष्ठा आहे. कारण सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांच्या पावन नगरीतला एखादा दगड सुद्धा आम्हाला चालेल. काय निष्ठा असेल त्या डोंगरावर सुद्धा तुमची महाराज, काय निष्ठा असेल महाराज. एवढा मोठा उत्सव, आणि या उत्सवामध्ये माझ्यासारख्या सामान्य जीवांची तुम्ही कीर्तनाची सेवा ठेवता म्हणजे गुरुवर निष्ठा फार आहे महाराज. म्हणजे तुम्ही अनुभवलं गुरुला, एकांतात राहून श्रीकांताची अनुभूती घेतली. भगवंताच्या नामाची चव काय आहे, गोड आहे का, तिखट आहे का, आंबट आहे का, तुरट आहे, स्वतः बाबांनी अनुभवलं. गुरुची कृपा काय असते हे स्वतः एकांतात राहून साधना करून गुरुची कृपा अनुभवली. संतांची कृपा काय असते, गुरुची कृपा काय असते, नामाचा अनुभव काय असतो, एकांतात राहिल्यानंतर श्रीकांताची अनुभूती घेतल्यानंतर साधक दशा कशी प्राप्त होते याचा अनुभव सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांनी एकांतात त्या सिद्ध बेटावर, अमर बेटावर, सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांचं अचल बेटामध्ये साधना करून घेतली. ज्यावेळेस बाबा आले त्यावेळेस तिथं विजेची सोय नव्हती, लाईट नव्हती, घनघोर किर्र अंधार, सगळीकडे डोंगर भाग, पाण्याची सोय नव्हती. तरी सुद्धा सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांनी जगाच्या कल्याणासाठी येऊन थांबावं. विजेची सोय नाही तरी सुद्धा थांबावं. अन्नाची सोयी नाही महाराज, खाण्याचंही तर तुला आता सगळे मादिगिरी आहे, पैसा येतो, पंक्ती असतात. आज समाज भरपूर आहे, सगळं मुबलक आहे, पण त्यावेळेस अन्नही नाही, पाणी नाही, विजयी नाही महाराज. असं सांगितलं जातं. बाबांनी सांगितलं महाराज, मी 2 दिवस उपाशी होतो म्हणले इथं आल्यानंतर, 2 दिवस. मग श्रीमंत माळी आजही आहे जो नारळ फोडायला बसतो, त्याच्या शेतातली बाबळीच्या झाडाला बांधलेली वाळलेली भाकर, एक भाकर बाबांनी वाळलेली भाकर खाल्ली महाराज. म्हणजे साधक दशा प्राप्त होणं आणि सिद्ध दशेला पोचणं तितकंच सोपं काम नाही महाराज. सगळे डॉक्टर झाले असते, सगळे डॉक्टर झाले असते, आज डॉक्टर उपस्थित आहेत, सगळे डॉक्टर झाले असते, सगळेच इंजिनियर झाले असते, पण काही साधना करावी लागते, काही तप करावं लागतं महाराज. त्यावेळेसच हे फलद्रुप्त होतं महाराज. लगेच बी लागलं, लगेच त्याला शेकडो दाणे लागले असं होत नाही महाराज. साधना केली, एकांतात राहिली, आणि मग आलेला अनुभव तुम्हाला आम्हाला देण्यासाठी, वाटण्यासाठी बाबा आपल्या या परिसरामध्ये आले. उदंड महाराष्ट्र फिरले, उदंड कर्नाटक भाग फिरले महाराज, आणि संसाराच्या नावावर तुळशीपत्र ठेवून संसाराच्या नावे घालवणे या शून्य, आणि वाढता हा पुण्य धर्म, हा पुण्याचा धर्म बाबांनी केला. म्हणून आज हा मंडप साजेसा वाटतो. या मंडपातलं भक्तीचं वातावरण आपल्याला भरभरून येतं महाराज. असो, आनंद आहे. बाबा नुसतं कीर्तन केले नाहीत बाबांनो, कीर्तन करणं वेगळं आहे,
आणि कीर्तनावर जगणं वेगळं आहे. जे कीर्तन करतात त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि जे कीर्तनावर जगतात त्यांचीही गोष्ट वेगळी आहे. पण जे कीर्तन जगतात, कीर्तन जगले म्हणून आज बाबांची प्रतिमा सर्वांच्या हृदयात आहे. पोस्टरवर राहील, घरातल्या भिंतीवर तर पॉम्पलेटवर राहील महाराज, फोटोत राहतील, पण हृदयात राहणं महाराज फार मोठी कामगिरी आहे. बाबांनी मठ बांधले नाहीत, बाबांनी कुठं जागा घेऊन मठ बांधले नाहीत, स्थापना केली नाही, परंतु बाबांचं एक मोठं कार्य म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाच्या हृदयालाच बाबांनी तीर्थक्षेत्र करून ठेवलं महाराज. हे बाबांचं सर्वात मोठेपण आहे. हा, एखादा साधक आपल्या जवळ आलेल्या एखाद्या साधकाला माझा शुद्ध अंतकरण देऊन टाकतो, त्यावेळेस त्याचं अंतकरणही शुद्ध होतं महाराज. मी बाबांच्या सहवासात राहिलोय, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. मी जनावर राखणारा माणूस, शेण काढणारा माणूस, तुम्ही सगळे आल्यानंतर तुम्हाला पाणी दिलेलं आहे, तुम्हाला जीव वाढलेला आहे महाराज. मी काय महाराज म्हणून आलो नाही महाराज, पण एक बाबांची कृपा आहे, बाबांच्या संगतीचा आशीर्वाद आहे, म्हणून त्या आशीर्वादाचं फळ आज तुमच्या समोर मी इथं कीर्तनात गादीवर उभा आहे महाराज. असो, बाबांची कीर्तीचं गान कितीही करा महाराज, ते कमी आहे. सद्गुरू उज्ज्वलंद बाबांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात, माझ्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय हरिभक्ती पारायण पूजनीय हरिभाऊ महाराज बडवे, आदरणीय हरिभक्ती पारायण पूजनीय ज्ञानेश्वर माऊली महाराज बडवे पंढरपूर, त्याच पद्धतीने आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले, आपल्या गावामध्ये नेहमी नेहमी येणारे प्रणिपात घालतो. त्याचबरोबर आज मृदंग वादक म्हणून आदरणीय हरिभक्ती पारायण भजन सम्राट आमचे पूजनीय मृदंग वादक संगमेश्वर महाराज हुडगे आज उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक आदरणीय हरिभक्ती पारायण, मी लहान असल्यापासून बघतोय माऊली सोबत तुम्ही असता म्हणजे पांडुरंगासोबत, पंढरपूर सोबत तुम्ही असता म्हणजे पांडुरंगासोबत असता. आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णू महाराज असतील. पहिली चाल ज्यांनी गायली महाराज अशी गोड आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथ पाटील, आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथ धुमाळ महाराज, बालाजी पाटील, हा बालाजी पाटील, वैजनाथ धुमाळ महाराज, तसेच आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज. कीर्तनाची सेवा योग्य नाही. आनंद वाटतो महाराज, आज प्रसन्न वातावरण आहे. तिकडे स्वयंपाकी मस्त मस्तीत स्वयंपाक करतात महाराज. गुरुजी नवला कीर्तन सोडा, प्रसाद वाटायचा, वाढणारे खुश, करणारेही हा खुश, मंडपी आनंदाला आहे महाराज. उद्याचा प्रसाद आज चालू, हा आनंद आहे. तरुण मंडळीचं आहे महाराज. तरुण मंडळीने जोशानं अतिशय कुणी पॉम्पलेटची सेवा करावी, कुणी युट्यूबची सेवा करावी, कुणी मंडपाची सेवा करावी, कुणी एखाद्या कीर्तनकाराचं यजमानपद घ्यावं, कुणी सकाळचा नाश्ता, कुणी दुपारचा प्रसाद, कुणी रात्रीचा प्रसाद घ्यावा. दररोज नित्यत्वानं हरिपाठ करतात, दररोज नित्यत्वानं हरिपाठ करतात. तुम्हा सर्व माऊल्यांनाही महाराज साष्टांग दंडवत घालतो. बाल वारकरी आहेत त्यांनाही साष्टांग दंडवत घालतो. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज जामगा दादाही आज आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेसाठी सुरुवात करून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक ही पायावरी, मस्तक पायावरी, वार करू संताचा, वार करू संताचा, वार करू संताचा, वार करू संताचा, मस्तक हे पायावरी, वार करू संताचा, वार करू संताचा, मंडपापुरती राहुणी महाराज आपल्या घरापर्यंत ही नातांची शांती जावं याच्यासाठी हा मंडपाचा डोलार आहे, याच्यासाठी हा धर्म मंडप आहे. असो, सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश माऊलींचा महाराज
जगामध्ये या विश्वामध्ये एकच असा पुरुष आहे, एकच असा पुरुष आहे की त्या पुरुषाला सबंध विश्वानी महाराज स्त्री तत्वाने हाक मारावी. माऊली हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण सबंध विश्वानी महाराज माऊली म्हणून हाक मारावी. जगातला एकमेव पुरुष म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. जगातला एकमेव श्रीमंत. कारण ज्ञानोबारायांनी महाराज सगळा शिष्य, एकच गुरु एक शिष्य, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र एकच शिष्य झाला, एकटेच शिष्य. पण निवृत्ती दादापासून ज्ञानोबाराय एकटेच शिष्य. पण ज्ञानोबारांनी जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी. सबंध वैष्णवांना एकत्र केलं ज्ञानोबाराय आहे. म्हणून सगळ्या संतांनी महाराज ज्ञानोबारायांचं वंदनच केलंय महाराज. नातरायना विचारा, नातराय तुम्ही माऊलीना काय म्हणता? साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप. जनाबाईला विचारा, माय माझ्या माऊलीला काय म्हणता तुम्ही? हो बाबा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर आहे, तुकोबर आहे. ज्या संजीवन समाधीला साक्ष ठेवून तुम्ही हा तुमचा अयमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्वमसी महावाक्याचा बोध असलेला पंचम वेद गाथा तुम्ही निर्माण केला. संजीवन समाधीवर डोकं ठेवून ते माऊली तुम्हाला काय वाटतात? महाविष्णूचा साक्षात महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबाराय कोण आहेत? बरेचसे ज्ञानेश्वर आहेत. नाव ज्ञानेश्वर लिहिता येना एक अक्षर. नाव गंगाबाई, घरामध्ये पाण्याचा थेंब नाही. नाव प्रकाश, दिवसा दिसत नाही महाराज. नावातच ईश्वर, महाविष्णूचा अवतार. चेष्टा नाही महाराज. ज्यावेळेस नामदेवराय देवाच्या जवळ होते आणि माऊलीला वाटलं नामाला तीर्थयात्रेला घेऊन जावं. नामदेवराने विचारले, नामदेवा चला जाऊ तीर्थयात्रेला. कारण आताच्या तीर्थयात्रा लक्झरी बस नाहीत विष्णू महाराज. आताच्या तीर्थयात्रा टेम्पो नाहीत. आताच्या तीर्थयात्रा एरोप्लेनला सुद्धा आहेत महाराज. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा घडो. अशोक महाराज कापसे का विमानानं घडो, आता तिने तीर्थयात्रा करून आले महाराज. पण त्यावेळेस ती सोय नव्हती महाराज. म्हणून बाबांनी सुद्धा त्यावेळेस महाराज चालत आलेले आहे. पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत चांगल्या मार्गाने चालून पाव मारा. जोपर्यंत कान चांगले त्यांना सांगायचं बाबा ऐका रे कान असेल तर पिक्चर मधले गाणं ऐकून घ्या बाबा. असं नाही. जोपर्यंत पाय चांगले चांगल्या मार्गाने चालून बघायचं मला. जवळ सकल शुद्ध हात
तोपर्यंत चांगला ऐकण्याची सवय लावा महाराज. जोपर्यंत डोळे चांगले आहेत, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळ्यांनी चांगलं पाहाव. जोपर्यंत जीभ चांगली आहे, दात चांगले आहेत, तोपर्यंतच महाराज नामस्मरण होतंय महाराज. मी बऱ्याच वेळेस सांगतो महाराज, या जिभेचं वजन माता भगिनीची संख्या भरपूर आहे महाराज. स्वयंपाक लवकर करतात वाटतं तुमच्या गावात. या जिभेचं वजन फार कमी आहे, पण हिचा तोल सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे महाराज. त्या कैकीला सुद्धा तोल सांभाळता आला नाही महाराज. जिला तोल जिभेचा सांभाळता येत नाही, तिच्या घरात मात्र महाभारत घडतं, मग रामायण काढावं लागतं. लक्षात घ्या, जोपर्यंत जिभ आहे, दात आहेत, तोपर्यंतच नामस्मरण आहे. असो महाराज. असे नामदेव आहे महाराज. ज्ञानोबारायला म्हणाले, ज्ञानोबा माऊली, तुम्ही इच्छा आहे तुमची, मला तीर्थयात्रेला घेऊन जाणार, पदयात्रा काढणार, तीर्थयात्रा करणार, परंतु मला देवाला सोडून राहता येत नाही, देवाला करमत नाही. कारण माझं नाव काय आहे? नामदेव. नाम हेच देव. मी नाम आहे, नामदेव म्हणतात, आणि देवाला सोडून मला जाता येत नाही. आणि तुमची जरी लईच इच्छा असेल, देवाला विचारा. देव जर म्हणले हो नामा, मी लगेच उड्डाण टाकायला तयार आहे. त्यावेळेस देवाने नामदेवरायांना सांगावं, म्हणजे ज्ञानोबाराय कोण आहेत तुम्हाला कळेल महाराज. आजचा अभंग माऊलीचा आहे, हरिपाठातला आहे, म्हणून हे सांगतो. साक्षात पांडुरंगाने सांगावं महाराज. मी सांगितलं तुम्हाला, जनाबाई म्हणते ज्ञानाचा सागर, नाथराय म्हणतात आपले साधकाचा माईबाप, तुकोबाराय सांगतात महाविष्णूचा अवतार, आणि साक्षात पांडुरंग परमात्मा काय म्हणतो? देव मने नाम्या पाहे, देव मने नाम्या पाही, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही दूजा. तो आणि मी. साधक संजीवनी नित्य उपासनेचा ग्रंथ हरिपाठ आपल्या हातात देतात, आणि त्या हरिपाठामधला पहिला आरंभाचा अभंग जर असेल, आणि त्या अभंगामध्ये पहिलं चरण जर कोणतं असेल, तर ते आहे आजच्या अभंगाचं. भाषण
वा, माऊलीनी महाराज आपल्यासाठी साधक संजीवनी द्यावी. हरिपाठ छोटच पुस्तक आहे पण अर्थ मोठा आहे. हरिपाठ सोपा आहे का अवघड आहे? दिसायला दिसतो सोपा, पण ते जीवनात उतरायचं असेल तर अवघड आहे महाराज. लक्षात घ्या, सोपं आहे. ज्ञानेश्वरीची निर्मिती करावी, अमृतानुभवची निर्मिती करावी, चांगदेव 65ची निर्मिती करावी आणि हरिपाठाचीही निर्मिती करावी. बरेचसे अभंगही माऊलींचे आहेत, अभंग गाताही आहे. माऊलींनी आपल्यासाठी हे सगळं केले महाराज. म्हणून मला वाटतं ज्ञानोबारायांनी भिंत चालवली हे आपल्यासाठी मोठेपणा नाही किंवा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबार आहे, भिंत चालतेच हो. याच्यात नवल काय? करोडपती माणूस आहे, 10 रुपये दक्षिणा देईलच हो, याच्यात काय नवल आहे? आता ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या घराच्या समोर महाराज सुखाचा पिंपळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आहे, भिंत चालत नाही तर का चालणार नाही महाराज? म्हणजे ज्ञानोबारायांनी भिंत चालवली हे ज्ञानोबारायांचा सर्वात मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हाही ज्ञानोबारायांचा आपल्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठ दिला, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 दिली, ज्ञानोबारायांनी अमृतानुभव ग्रंथ दिला. म्हणून हा महाराज ज्ञानोबारायांचा सर्वात मोठा चमत्कार आहे आपल्यासाठी. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा माझ्या घरात आले, माझ्या खांद्यावर हात टाकले, मोठा चमत्कार नाही, मोठेपणा नाही. बाबा माझ्या शेतात आले, मोठेपणा नाही. कीर्तनाला आले की बाबा माझ्याच घरात यायचे, हा मोठेपणा नाही. बाबांनी आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवला, हा सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांचा सर्वात मोठा चमत्कार आहे महाराज. हा लक्षात घ्या. आपल्या बापाकडे किती इस्टेट आहे याला महत्व नाही महाराज, आपण कोणत्या आता इस्टेटीत आहोत याला फार महत्व आहे. म्हणून आज इस्टेटी जास्त कमवण्याच्या नादात राहू नये महाराज. आज धावपळ इतकी लागली, इतकी धावपळ लागली महाराज, पैसा गोळा करायची धावपळ लागली आहे महाराज. तुम्हालाच कशाला, आम्हा कीर्तनकाराला सुद्धा दाम जास्त पाहिजे. जेवढं जास्त पाकिट तेवढं रुपाली रंगून महाराज. हा म्हणून मला वाटतं विशेष आहे महाराज. आज माझा माफ करा, आज माझा मंडपवाला सुखी नाही महाराज, आज माझा गायक सुखी नाही, आज माझा विनेकरी दादा सुखी नाही, आज माझा टाळ घेऊन उभा राहणार सामान्य भजनकरी सुखी नाही, आज टाळकरी समाधानी नाही, विनेकरी समाधानी नाही, गायक समाधानी नाही, मृदंगवादक समाधानी नाही ना, हार्मोनियम वादक समाधानी. का समाधानी नाही महाराज? आज महाराष्ट्रात दररोज महाराज 20,000 कीर्तनकार कीर्तन करतात, दररोज 10,000-20,000 कीर्तनकार कीर्तन करतात. एवढी मोठी संख्या आहे, दररोज हजारोने समाज समोर आहे, तरी का सुधारत नाही महाराज? त्याचं एकमेव कारण आहे महाराज, हे सगळे असमाधानी आहेत. का समाधानी नाहीत महाराज? तर कीर्तनकारच समाधानी नाही. आज कीर्तनकारच समाधानी नाही. म्हणून महाराज ज्याचं बीज महाराज किडका आहे त्याच्याकडून कशी अपेक्षा करायची मला? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. हा म्हणून ज्ञानोबारायांनी शुद्ध सात्विक बीज दिलं महाराज. म्हणून ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबाराय तुमचं घर कुठे, तुमचं घर कुठे? ज्ञानोबारायांनी एका झटक्यात सांगा महाराज, हे विश्वची माझे घर. म्हणून ज्ञानोबाराय सुखी झाले महाराज. आजी संसार सुफल झालाय, संसारही सुफल आणि परमार्थी सुफल. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांना विचारा, सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा एवढं ऐश्वर्य संपन्न जीवन तुम्ही जगलात, एखादा प्लॉट दाखवा, एखादा मठ तुमच्या नावावर दाखवा, 4 एकर शेती दाखवा, एखादी 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी दाखवा तुमच्या नावावर. बाबांनी सांगितले हे विश्वाची माझे घर, हे सगळी इस्टेट हे तुमची वारकरी साम्राज्य ही माझीच आहे म्हणले. म्हणून बाबांचा संप्रदाय आज ज्ञानोबाराय तुकोबारायांचा संप्रदाय आहे. बाबांचा संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायांचा संप्रदाय. बाबांनी म्हणा या देह सुद्धा माझा नाही म्हणले, या देहाला मी माझं म्हणतो, या देहाला मी माझं म्हणतो. पण याच देहाच्या बाबतीत माझ्या आईला विचार, हा कोण आहे का तुझा? तर माझी आई म्हणेल हा देह माझा आहे म्हणेल. या देहाच्या संदर्भाने माझ्या वडिलांना विचारा, हा कोण आहे तुमचा? माझे वडील म्हणे हा देह माझा आहे. माझ्या भावाला विचार, हा कोण आहे तुझा? माझा भाऊ म्हणे हा देह माझा आहे. माझ्या धर्मपत्नीला विचार, हा कोण आहे तुझा? माझी धर्मपत्नी म्हणेल हा देह माझा आहे.
माझ्या मुलाला विचारा हा कोण आहे तुझा, माझा मुलगा म्हणेल हा देह माझा आहे. माझ्या मुलीला विचारा हा कोण आहे तुझा, माझी मुलगी म्हणेल हा देह माझा आहे. एवढंच नाही, माझे सखे सोयरे सुद्धा म्हणतील हा देह माझा आहे. मी माझं म्हणतो, पण एवढं पार्टेशन तयार झालं महाराज. सामायिक, हे सामायिक शरीर आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक दिवस शेवटचा एक दिवस महाराज स्मशानातल्या चितेवरचा अग्नी सुद्धा म्हणेल हा देह माझाच आहे म्हणेल. म्हणून तर तुकोबरायांना आंधळा पंगडा लिहावा लागला महाराज गाथ्यामध्ये. देशवेश नो हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळा म्हणता माझे, ते कैसा मोकलेलो. लक्षात घ्या. म्हणून हे सामायिक स्टेट जर आपली वैयक्तिक महाराज याला म्हणतो, एवढी मालकी आहे महाराज. म्हणून ज्ञानोबारायांनी या जगाला सुखी करण्यासाठी महाराज, साधकांना संजीवन करण्यासाठी हरिपाठाचं दुग्धामृत दिले महाराज. आता हरिपाठ म्हणजे तरी काय महाराज, आपण सगळ्यांना हरिपाठ पाठ आहे. ज्यांच्या गळ्यात तुळशीची पवित्र अशी माळ आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची पांडुरंगाची माळ आहे, त्या सर्वांना महाराज हा एक तरी अभंग पाठच आहे. आणि ज्याला हा अभंग पाठ नाही त्यानं माळ घालण्यातच अर्थ नाही महाराज, त्याला माळ घालण्यातच अर्थ नाही. मंगळसूत्र नवऱ्याच्या नावानं राहावं, नवऱ्याच्या नावानं मंगळसूत्र. तुमच्या मालकाचं नाव काय म्हणतं विसरलेच बघा, महत्व नाही महाराज. लक्षात घ्या. म्हणून मला वाटतं गळ्यामध्ये लॉकेट घालण्यापेक्षा पवित्र तुळशीची माळ घाला महाराज, आपलं जीवन सोन्याचं होईल. गळ्यामध्ये लॉकेट असावं का पवित्र अशी तुळशीची माळ असावी? माता बहिणी तुम्हाला काय वाटतंय? तुळशीची माळ असावी. मग आता तुमच्या जावाई माळकरी करणार का हातात सोन्याची घंटी, गळ्यात अशी लॉकेट, असा जावाई तुम्हाला पाहिजे? गुरुजी मंडपात आम्हाला तुळशीची माळाचा जावाई पाहिजे, आणि मंडप सुटलं की आम्ही काय सांगतो, आम्हाला जावाई असा पाहिजे म्हणतो. लक्षात घ्या. म्हणून हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळाव्या म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहिला महाराज. काय महाराज हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे काय महाराज? हरीचा पाठ, त्याला हरिपाठ म्हणायचं नाही. ओ गुरुजी, ज्ञानोबारायांनी हरिपाठाची व्याख्या हरिपाठातच दिली महाराज. हरिपाठ म्हणजे काय? ज्ञानोबाराय हरिपाठातच सांगतात. पांडुरंग महाराज बोरळे काय सांगतात? हरिपाठातच व्याख्या दिली महाराज. काय हरिपाठात व्याख्या? हरिपाठ कीर्ती मुख्य जरी त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार. हरिपाठ सारा सार विचार, हरिपाठ सारा सार विचार, हरिपाठ या शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबारायांनी हरिपाठाची व्याख्या महाराज. हरिपाठ म्हणजे काय सांगितले महाराज? त्रिगुण असार आहे, निर्गुण हे सार आहे, आणि सार आणि आसारचा विचार निवडण्याची भूमिका जी असते ज्ञानोबाराय त्याला सांगतात हरिपाठ आहे. सारासार विचार हरिपाठ. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याचा निवाडा करण्याचं शास्त्र म्हणजे हरिपाठ आहे. लक्षात घ्या. आता ज्ञानोबारायांनी या हरिपाठामध्ये सांगावं महाराज, देवाची ही द्वारी उभा क्षणभरी. आता देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभा राहा, देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा टाका. त्याच्याने काय होईल महाराज? तेने मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्त्या तुम्हाला मिळतात. किती मुक्त्या मिळतात? 4. आता देवाच्या द्वारामध्ये उभा राहिलं की 4 मुक्त्या मिळतात. हा ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला पहिल्या चरणाचा सरळ अर्थ आहे. आता देवाचं द्वार, आपल्या
आपल्या गावामध्ये देवाला द्वार आहे का देवळाला द्वार आहे? आपल्या गावामध्ये मंदिराला दरवाजा आहे का देवाच्या मूर्तीला दरवाजा आहे? आता हरिभाऊ महाराजांची इथं मंदिर आहे, नाथरायांचं मंदिर आहे, मंदिराला दरवाजा आहे का मूर्तीला दरवाजा आहे? मंदिराला दरवाजा आहे. मग ज्ञानोबारायांनी शब्दप्रयोग असा केले नाहीत महाराज. देऊळाचे द्वारी म्हणलं नाही, देऊळ म्हणलं नाही महाराज, किंवा मंदिराचे द्वारी म्हणले नाहीत. काय म्हणले? देवाचे द्वारी, देवाचं द्वार म्हणलेलं आहे, देवाचं द्वार. आता देवाचं द्वार म्हणजे काय, ही भूमिका आपल्याला स्पष्ट करावी लागेल. ही कळाल्याशिवाय पुढचं उभा कळत नाही आणि क्षणभर कळत नाही आणि त्याच्यानंतर तेने मुक्ती चारही कळत नाही, फक्त नुक्ती कळते आपल्याला. हा, आता भूमिका पहा. भूमिका कळाल्याशिवाय त्याचा अर्थ कळत नाही. एक गोष्ट काय, असंच एक कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये एक व्यक्ती येऊन बसणार, तेवढ्यात घरातून फोन आला, हो लवकर या, लवकर लवकर या, भांडणं लागल्यात. कोण केला असेल फोन? हे कोण केला असेल तुम्हाला वाटते फोन? हा, हो लवकर या, हो भांडणं लागल्यात भरपूर घरात, लवकर या. कोण केला असेल? हा, गृहमंत्री म्हणले. काय का ना, तुम्ही कुठलं ना कुठलं मंत्री केलात. चांगली गोष्ट. आहेत का गृहमंत्री कीर्तनाला? आहेत. मग काय खरं नाही आता. हा, सगळे गृहमंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे, खुश. बघा बरं किती मोठी पदवी दिली, गृहमंत्री. वा वा, छान छान. हा, महागुरु. आता मला सगळं कळतंय, पण तू सगळे मोठी मोठी माणसं बसल्या जाता. कारण मी काही महाराज नाही, मी काही कीर्तनकारही नाही, मी हा हाडाचा शिक्षक आहे महाराज. म्हणजे पोरांना कसं गोल करायचं महाराज, 4 वाजेपर्यंत कसं वर्गात ठेवायचंय ते आम्ही सांगत असतो महाराज पोराला. 4 वाजेपर्यंत महाराज कोणी जायचं नाही, 3:30 वाजता आपल्याला बाहेर जायचंय, दप्तर नाही काय नाही, मस्त पैकी खेळायचं, मस्त खेळायचं, मस्त खेळायचं. पोरं खुश महाराज. अरे जेवायला जावा रे, नाही गुरुजी तुम्ही खेळायला म्हणलो होतो, नाही गुरुजी तुम्ही खेळायला म्हणलो. असं करत 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 आपला पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, सगळं काम उरकत उरकत म्हणायचं आता खेळू चला म्हणायचं. असं भूमिका पहा. फोन आला, हॅलो घरात भांडणं झालेत, लवकर या लवकर. त्यांनी म्हणलं, अगं कशाला फोन केले, कोणाचं भांडणं आहे? कीर्तन आता चालू झालेलं आहे, अर्धा 1 तासात येईन, काळजी करू नका. हो तुम्हाला कसं कळत नाही हो, लवकर या, भांडणं झालेत घरात, चालू आहेत. हा म्हणला, कोणाचे भांडणं ग? तिनं फोनवरच महाराज जोराचा आवाजात म्हणू लागले, हा तुम्हाला कळत आहे का नाही, आपले मुलं, तुमचे मुलं आपल्या मुलांना मारतात. कळालं का? बघा काहीतरी भांडणं कुणाकुणात चालू आहे. आपले मुलं, तुमचे मुलं आणि माझे मुलं, भांडणं चालू आहे. कोण कुणाला मारतं? बायकोने स्पष्ट सांगितले, तुमचे मुलं मालक आणि माझे मुलं हे दोघं मिळून आपल्या मुलांना मारतात. कळालं का नाही? म्हणजे सगळं उकळ केल्यानंतर हे जोडपं कोणत्या संस्कृतीतलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. हा, म्हणजे माझे मुलं म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर हिला 2-3 होते अगोदरचेच, आणि तुमचे मुलं म्हणजे की हिच्यासोबत येण्याच्या अगोदर दुसऱ्या बाईचे हे 2-3 त्यालाही होते महाराज, आणि दोघे एकत्र आल्यानंतर आणि 1-2 झाले महाराज. म्हणजे तिचे मुलं हिचे मुलं ह्या दोघांपासून जे झाले ते आपले मुलं, ह्यांचे भांडणं आहेत. हे कळालं की मग पुढची गोष्ट कळते. तसं देवाचं द्वार काय आहे? देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे महाराज. देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे. देवाकडे जायचंय तर भक्तीची सेवा करत जायचंय. तनु मनु जीवे चरणासी अगरवता करावे दास्य त्यांचे. तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरी महोदधी का गांग निघाले जैसे. ही भक्ती आहे महाराज. आता भक्ती म्हणजे काय? तुम्ही ज्ञानोबरायांना विचारा, नाथरायांना विचारा, तुकोबरायांना विचारा, भक्ती म्हणजे काय? आता देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे. आपण जो दररोज हरिपाठ म्हणतो देवाचे हे द्वारी, हे देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे.
आणि ही भक्ती म्हणजे काय? ज्ञानोबारायांना प्रश्न करा, ज्ञानोबाराय भक्तीची व्याख्या सांगा. ज्ञानोबारायांनी सांगावं, अहर्निशी माझी कथा एरवी तिची ना चौथी, पहिली ना सरती, पै माझी स्वरूप स्थिती भक्ती नाम. स्वरूप स्थितीला ज्ञानोबारायांनी भक्ती म्हणले. आपल्याला भक्तीची व्याख्या कळालं नाही. नाथरायांना विचारा, नाथराय तुम्ही शांती ब्रह्म आहात, तुमचा आजपासून उत्सव चालू झाला, नाथषष्ठीचा उत्सव चालू आहे. नाथराय सांगा ना आम्हाला भक्ती करायच्या. भक्ती म्हणजे काय? नाथरायांनी सांगावं, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती नामती तत्वता. जे रात्रंदिवस माझंच भजन करतात, माझंच चिंतन करतात, माझंच ध्यान करतात, मी त्याला भक्ती म्हणतो. माऊलीचंही कळालं नाही, नाथरायचंही कळालं नाही. मग ज्ञानोबारायांना विचारा, तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय आम्हाला ज्ञानोबारायांचं कळालं नाही, नाथरायांचंही कळालं नाही, तुम्ही सांगा ना, तुम्ही अलीकडचे आहात, आम्हाला समजून सांगा ना. तुकोबारायांनी सांगावं, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्यात, भक्ती ते नमन, मन रहित करणं कसं शक्य आम्हाला कळा नाही. जरा सोपं सांगा. तुकोबारायांनी एकाच अभंगात भक्तीच्या 4 व्याख्या दिल्या आम्हाला. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हे चिथोर भक्ती. ठेविले अनंते तैसेची आरावे, चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे चिथोर भक्ती. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणते फळ संचिताच, हे चिथोर भक्ती. आणि तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार, वाहू हा संसार, वाहू हा संसार. छान. तुकोबारायांनी सांगितलं, महाराज तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा जो आम्ही करत आहे संसार, हे सगळं देवाच्या चरणावर वाहनं, म्हणजे तुकोबारायांनी सांगितलं याला मी भक्ती म्हणतो, याला भक्ती म्हणतो. आता याच्या पुढचं सोपं आपल्याला सांगता येत नाही महाराज. चला, देवाचं द्वार एरवी तिची ना चौथी, पहिल्या सरती, पै माझी स्वरूप स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबारायांची भक्तीची व्याख्या, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते दाता भक्ती नाम. नाथरायांची व्याख्या, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. तुकोबारायांची व्याख्या, देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे, देवाचे द्वार भक्ती आहे, देवाची हे द्वारी. आता एखाद्याला पांगळ्या माणसाला आधार देणं हे सुद्धा भक्तीच आहे. घरातल्या वयोवृद्ध माणसाला जीव घालणं हे सुद्धा एक भक्तीच आहे. एखाद्या गरीब घरातल्या एखाद्या लेकीचं लग्न होत असताना त्या पुरीच्या बापाला थोडासा आधार देणं महाराज, ही सुद्धा एक भक्तीच आहे महाराज. लक्षात घ्या, फक्त पंगत देणं ही भक्ती नाही महाराज. आपल्या डोक्यात एवढंच वेळ आहे, अख्ख्या गावाला पंगत देणं म्हणजे ही सर्वात मोठी भक्ती आहे. लक्षात घ्या, एक वाक्य बोलतो आणि मी पुढे चलतो. गावाला 1 लाखाची पंगत देणं, मस्तपैकी बालुशाही जेवण मस्तपैकी देणं, अख्ख्या वारकऱ्याला 1 लाख रुपयाचं जेवण देणं, पुण्याचं काम आहे का पापाचं काम आहे? होय दादा, पुण्याचं काम आहे. चला, दादाने सांगितलं, वैजू मामानी, पुण्याचं काम आहे. 1 लाखाची पंगत गावाला जीव घालणं कशाचं काम? पुण्याचं काम. 1 लाखाची पंगत जीव घालणं पुण्याचं काम आहे. पण मी पुढचं वाक्य सांगतो, घरामधले जर आपले आई वडील जर उपाशी झोपत असेल, घरामधले आई, घरामधले आपले बाबा, घरातील आई वडील जर उपाशी झोपत असतील आणि गावाला आपण मोठेपणासाठी 1 लाखाची पंगत जर देत असाल तर ते महापाप आहे महाराज, ही लक्षात ठेवा. हा, म्हणून आपला संप्रदाय जो आहे
तो आई वडिलांच्या सेवेवर उभा आहे महाराज. हा जो परमात्मा कर्कटावर आहे तो भक्तराज पुंडलिकांनी सेवा केली, मायबापाची सेवा केली आणि त्या मायबापाच्या सेवेवर प्रसन्न झालेला तो देव तो आपला पांडुरंग आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जसा आपला भविष्य बघतो महाराज, तसे आपले मायबाप सुद्धा भविष्य बघतात महाराज. जगामध्ये दोनच भविष्यकार आहेत, मनातलं ओळखणारी आपली माय. जगामध्ये दोनच भविष्यकार आहेत, मनातलं ओळखणारी आपली माय आणि भविष्य घडवणारा आपला बाप महाराज. हे दोनच ज्योतिषी खरेत, बाकीचा फापट फसार आहे महाराज. चला पुढे. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, देवाचं द्वार म्हणजे भक्ती. देवाची हे द्वारी, देवाचं द्वार म्हणजे काय आहे? भक्ती आहे. चला पुढे. देवाच्या द्वारा म्हणजे भक्तीमध्ये उभा, उभा म्हणजे तत्पर राहणे, तत्पर चाणाक्ष राहणे. भक्तीमध्ये तत्पर. काय योग्य आणि अयोग, हरिपाठाचा अर्थच आहे योग्य आणि अयोगाचा विचार करून पुढे चला. भक्तीमध्ये जो तत्पर आहे, देवाचं द्वार भक्ती, उभा म्हणजे तत्पर आहे, जो आपल्या कर्मामध्ये तत्पर आहे. कर्म करत राहा महाराज. कर्माच्या फळाची आशा करायचं नाही. कर्मण्येवा अधिकार असते माम फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करा पण फळाची आशा करायचं नाही. मी कर्मच करणार नाही, करावं लागणार आहे. मृत्यू लोकामध्ये जन्म घेतले, काहीतरी करावंच लागणार आहे, काहीतरी करावंच लागणार आहे. केल्याशिवाय पोट भरत नाही, केल्याशिवाय आपण जीवन माणूसच नाही माणूस. म्हणून करावं लागणार आहे, पण तत्परतेने करावं लागणार, डोळस होऊन करावं लागणार आहे. ज्ञानाच्या भूमिकेतून आपल्याला पाहावं लागणार आहे. साधू संतांच्या नजरेतून महाराज भक्तीला पाहावं लागणार आहे. म्हणून इथं जो गादीवर येणारा कोणी महाराज कीर्तनकार, लहान असो मोठा असो, तो ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतूनच आला पाहिजे. इथं येणारा कीर्तनकार ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतूनच आला पाहिजे आणि इथं येणारा कीर्तनकार हा तुकोबारांच्या गाथेतूनच आला पाहिजे. पिक्चरच्या चालीतून यायला नको आहे महाराज. या आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही परंपरा आहे. चला पुढे. जो भक्ती तत्पर असतो, देव सुद्धा त्याच्यासाठी तत्परच आहे. बघा उभा शब्द कसा आहे, तत्पर. आपण जर भक्ती तत्पर असलो तर देव सुद्धा मागे उभा राहतोच तत्पर, मागे पुढे उभा राहे सांभाळी. भक्तीमध्ये तत्पर असलो तर देवही मागे आहे आणि देवही पुढे आहे. याचा अर्थ देव सर्व बाजूने आहे, फक्त मागे पुढे आहे. मग साईडनं कोण आहे? साईडनं कोण आहे? तोच आहे. मागे पुढे या शब्दाचा अर्थ घ्यायचा, चोहीकडे तो परमात्मा आपला उभा राहून तत्परतेने सांभाळ करतो. देवाचे द्वारी म्हणजे भक्तीमध्ये तत्पर. देवाचं द्वार भक्ती, उभं राहणं म्हणजे तत्पर राहणं. देवाचे द्वारी उभा, क्षणभरी. किती वेळ थांबायचंय? क्षणभरी थांबायचं. आता क्षणाचा विचार, डोळ्याची पापणी लवते न लवते एवढा कालावधी म्हणजे क्षणाचा कालावधी. आपल्याला माहित आहे सेकंद आहे, कालगणनेचं एकक मिनिट आहे, तास आहे, दिवस आहे, महिना आहे, वर्ष आहे, एक तपपूर्ती आहे, शताब्दी आहे, द्विशताब्दी आहे, असे आपल्याला कालगणनेचे एकक माहित आहे. पण क्षणभर म्हणजे काय आहे की फक्त पापणी लवते न लवते याचा अर्थ क्षणभर आहे. मग ज्ञानोबरायणी एवढाच कालावधी जर आपण जर इथं थांबलो तर आपल्याला चारी मुक्त्या प्राप्त होतात का बाबा, याचा जर विचार केला महाराज. आतापर्यंत आपण दररोज हरिपाठ मंडळी आहोत, दररोज हरिपाठ म्हणतो, परंतु इतका हरिपाठ म्हणून महाराज, इतकी साधना करून आपल्याला सध्या काहीच मिळत नाही. मग ज्ञानोबरायांनी चुकीचं बोलले का आपण चुकीचं करतो याचा विचार करायला पाहिजे. गुरुजींनी सांगितले
12वीचा अभ्यास केल्यानंतर MBBS ला नंबर लागतो. 12वी सायन्सला ऍडमिशन घेतले की MBBS ला ऍडमिशन मिळतं, बरोबर आहे. 12वी सायन्स घेतलो तर तुम्हाला MBBS ला नंबर लागतो. मग सगळेच 12वी सायन्स घेतील, पण सगळ्यालाच MBBS ला नंबर लागेल का? त्याच्यामध्ये तत्पर जो असतो त्याचाच नंबर लागत असतो. विठ्ठल विठ्ठल एखाद्यानं सांगितलं हो नीटची परीक्षा जी असते ना, फक्त व्यवस्थित 3 तास पेपर लिहिलं की 720 मार्क मिळतात. फक्त 3 तास वेळ देतो, फक्त 3 तास वेळ दिले की तेवढे मार्क मिळतात का? म्हणजे 12 वर्ष पहिलीपासून 12वी पर्यंत काहीच करायचं नाही, फक्त नीटच्या परीक्षेला जायचं आणि 3 तास वेळ द्यायचं. होईल महाराज सक्सेस? होत नाही. तसं क्षणभर उभं राहिलं म्हणजे 4 मुक्त्या मिळतात असा त्याचा अर्थ ग्रह करायचा नाही महाराज. एवढा देव सुकाळ नाही महाराज. देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाऊ मन देव मला मनी नाही भाऊ मन देव मला देव आशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे क्षणभर या शब्दाचा अर्थ काय आहे पहा तुम्ही. या कालगणनेमध्ये महाराज माणसाचं आयुष्य जे आहे 4 युग आहेत. कलियुग आहे, द्वापार युग आहे, त्रेतायुग आहे, सतयुग आहे. या 4 युगाचा विचार करा आणि माणसाचं आयुष्य किती आहे पहा महाराज. लक्षात घ्या. सतयुगाचं सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य झालं 1,00,000तला फक्त 1 शून्य कमी झाला, म्हणजे वय किती राहिलं? 10,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 10,000 वर्ष होतं. द्वापार युगामध्ये आणखी 1 शून्य कट झाला. 10,000 मधला 1 शून्य कट झाला. बालाजी महाराज 1,000 वर्ष द्वापार युगामध्ये माणसाचं आयुष्य, आणि कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी झाला. 1000 मधला शून्य कट झाला की 100 वर्ष. कलियुगामध्ये किती वर्ष आहे आपलं आयुष्य? शतगणिले ते अर्धरात्र काय शतक म्हणजे 100. अल्प आयुष्य मानव देह 100च वर्ष आयुष्य आहे महाराज. मग या कालगणनेमध्ये महाराज तुम्ही कलियुग पहा, द्वापारयुग पहा, त्रेतायुग पहा, सतयुग पहा. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्ष. सतयुगाचं आयुष्य आहे 17,28,000 वर्ष. या 4 युगाची बेरीज करा. कलियुग 4,32,000 वर्ष, द्वापारयुग 8,64,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष, सतयुग 17,28,000 वर्ष. या चौघाची बेरीज येते 43,20,000 वर्ष. म्हणजे 1 महायुग होतं महाराज. या 4 युगाला एकत्र केले की 1 महायुग. या एका महायुगाचं वय वर्ष मध्ये 43,20,000 वर्ष, म्हणजे 1 महायुग. असे 71 महायुग झाले आणि त्याला गुणिले 14 केले की 1 मनवंतर होतं महाराज. म्हणजे 71 महायुगाला गुणायचं, परत गुणिले 14 करायचं, मग 1 कल्प होतं महाराज. आता 43,20,000 वर्ष गुणिले 71 करा, गुणिले 14 करा, आणि त्याचा काळ होतो 1 कल्प. नामदेव यांनी मागितले मला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या. ते कल्पाचं गणित आहे. मग 1 कल्प म्हणजे 4 अब्ज 29,40,80,00,000 वर्ष. एवढा कालावधी जर विचार केला तर माणसाचं आयुष्य 100 वर्ष. एवढ्या कालावधीमध्ये माणसाचं आयुष्य 100 वर्ष म्हणजे क्षणभरच आहे. आता हत्तीच्या पाठीवर महाराज एक साधं सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे एखादं साधं जीव जरी बसला महाराज, ते हत्तीच्या दृष्टिकोनातून सूक्ष्मच आहे, क्षणभर आहे, छोटा आहे. आपला साधं भरा एवढं शरीर आहे, एवढ्या शरीरात एक बारीक एखादी मुंगी चढली की आपण असं करतो, असं सहज करतो महाराज. कारण आपल्या दृष्टिकोनातून तो जीव कसा आहे? क्षुल्लक आहे. तसं एवढ्या कालगणनेमध्ये माणसाचं आयुष्य क्षणभरच आहे. मग आता अर्थ कसा लावायचा? ह्याचं सूत्र कसं ठेवायचं महाराज? देवाचं द्वार भक्ती. उभं राहणं म्हणजे तत्पर राहणं, क्षणभर राहणं म्हणजे आयुष्यभर भक्तीमध्ये तत्पर राहणं. मनुष्य देह मिळाला, देवे हा देह दिला कशाला? भजना गोमटा दिले ना. मग आता आयुष्यभर भक्तीमध्ये जो तत्पर राहतो
ज्ञानोबारायांनी सांगितलं त्याला चारी मुक्त्या मिळतात. तेने मुक्ती चारी साधलेल्या. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. आता ज्या चार मुक्त्या आहेत महाराज, चारी मुक्त्या कोणकोणत्या मुक्त्या आहेत? आपल्याला नुक्ती माहित आहे. आपल्याला मुक्ती माहित आहे का? बरं, आपल्याला इथं बसणाऱ्याला मुक्तीची कोणाला गरज आहे का? गरज नाही. शेतकऱ्याला मुक्ती पाहिजे का खातावर सबसिडी पाहिजे का 4,000 अकाउंटवर पडायला पाहिजे लगेच? कोणाला मुक्तीची गरज आहे? राजकारणाला मुक्तीची गरज आहे का? कोणता राजकारण टीव्हीवर बातमी दिली का आम्हाला मुक्ती द्या म्हणे? कोणी मुक्तीसाठी महाराज आंदोलन केलं का? आम्हाला मुक्ती द्या, आम्हाला आरक्षण नको, असे कोण सांगितलं का महाराज? आम्हाला 2,000 रुपये नको, आम्हाला मुक्ती द्या, असं कोणाची अपेक्षाच नाही महाराज कोणा. तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी मुक्ती सांगितली महाराज. काय सांगितले? का सांगितले महाराज? कारण एरते माईक दुःखाची जाणे नाही आदी अंते हा लक्षात घ्या. सगळं पापट पसरा जे आहे महाराज सगळा दुःखाला गोळा करणार आहे. एरते माईक. तुम्ही 1 एकर शेत घ्या, तुम्हाला आनंद वाटेल, पण बाया मिळणं गेल्या खुरपायला की दुःख चालू झालं. तुम्ही 2 एकर शेत घ्या महाराज, वाहून गेलं, दुःख वाढलं महाराज. तुम्ही घर बांधा, मोठं घर मोठं झालं. आजच्या काळात घर मोठी मोठी आहेत महाराज, घरं मोठी मोठी झाली, पण घरातल्या माणसाची मन मात्र छोटी झाली महाराज. म्हणून जेवढं मोठं घर तेवढं दुःख फार आहे महाराज. फक्त सांगत नाहीत आणि माणसानं स्वतःचं दुःख सांगूच नाही. मला प्रामाणिकतेनं वाटतं. लोक म्हणतात खुल्लं करा म्हणतात, आउटलेट राहू द्या म्हणतात. ते नदीचं वेगळं आहे, धरणाचं वेगळं आहे, दुःखाचं वेगळं आहे. हे आउटलेट रामगुरुजी, हे दुःखाचं आउटलेट सांगायची एकच जागा ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सद्गुरुनाथ. बाकी कोणापुढे सांगून महाराज काही होत नाही, उलट दुःख वाढतं. तुम्ही पहा, आपलं दुःख एखाद्याला सांगा महाराज, आपण रडून सांगतो, तो सुद्धा रडून ऐकतो. आपण ज्या वेळेस एखादं दुःख सांगतो महाराज, तो रडून दुःख ऐकतो, पण आपल्या पाठीमागे तोच व्यक्ती महाराज जगाला हसून तेच आपलं सांगतो महाराज. लक्षात ठेवा. म्हणून जगासमोर कधीही आपलं दुःख प्रकट करायचं नाही. एक तर करायचं असेल महाराज, हरिभाऊ महाराजांच्या इकडे या मंदिरात, नाथरायांच्या मंदिरात या, गुरुची प्रतिमा करा समोर आणि आपलं दुःख सांगून टाका महाराज. देवा सांगू सुख दुःख, इथं माणसाला सांगितलं नाही महाराज, माणसाला सांगत नाही. आणि माणूस काय करणार आहे महाराज? माणसाला एकादशीच्या घरी शिवरात्री गेली म्हणून दोघेही उपाशी महाराज. कोण कोणाला जीव घालणार आहे? चला, मला सांगायच्या मुक्तीकडे यायचं आहे, मला नुक्तीकडे जायचं नाही, मला मुक्तीकडे यायचं आहे. मुक्ती 4 मुक्त्या. 1 सलोकता, 2 स्वरूपता, 3 सलोकता समीपता, 2 नंबरची समीपता, 3 स्वरूपता आणि 4 सायुज्यता. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. परत एकदा सांगतो. सलोकता, नावात सलोक, त्याच्या लोकात राहता येतं, सलोकता 1 मुक्ती. समीपता, समीप राहणे म्हणजे जवळ राहता येतं, समीपता 3री मुक्ती. स्वरूपता, त्याच्यासारखं रूप धारण करता येतं, पण त्याच्यासारखं ते होता येत नाही. कीर्तनकार करता येतं, कीर्तन करता येईल, पण कीर्तनात मेल्यानंतर उठवता येत नाही आपल्याला. लक्षात आलं? कीर्तन करता येईल, पण कीर्तनात मेलं मूल त्याला उठवता येईल का महाराज? उठवता येत नाही. तसं स्वरूपता, त्याच्यासारखं रूप धारण करता येईल, आणि सायुज्य म्हणजे महाराज त्याच्यासारखंच होता येईल. देव पहावया गेलो, देवच होऊनी गेलो. चला, सलोकता, त्याच्या लोकात राहता येतं. काय केल्यानंतर देवाच्या भक्तीत तत्पर राहिलो तर आपल्याला त्याच्या लोकात राहता येतं, वैकुंठात राहतात. तो वैकुंठात आहे ना, त्या वैकुंठात आपल्याला जागा मिळते महाराज. हो गुरुजी, आम्हाला बोलू नका हो, आम्हाला प्रमाण सांगा. प्रमाण ज्ञानोबारायांनी हरिपाठात दिलं महाराज. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, तेने वैकुंठ भुवनी घर केले, तेने वैकुंठ भुवनी घर
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी तेने वैकुंठ भुवनी घर केले. त्याच्या वैकुंठात आपल्याला घर करून राहता येतं. उदाहरणार्थ नाथषष्ठीचा उत्सव चालू आहे. नाथषष्ठीला महाधाम गुंजरगा गावात येणं, पण सप्त्याला येणं आहे, पण कीर्तनात येऊन बसणं नाही. आज गावात आला, वैकुंठात येता येतं, गावात येता येतं. लक्षात आलं? हरिभक्तीमध्ये जो तत्पर आहे त्याला वैकुंठात राहता येतं, म्हणजे गावात येता येतं. चला, समीपता, देवाच्या जवळ जाता येतं. देवाच्या जवळ, समीप, जवळ जाता येतं. आपण कीर्तनाच्या मंडपाच्या जवळ आलो. समीपता, देवाच्या जवळ जाता येतं. प्रमाण सांगा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, त्याच्या जवळ राहता येतं. चला, समीपता. स्वरूपता, स्वरूपता प्रमाण हरिपाठातलं देतो. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज अवस्था प्राप्त होते. कशामुळं? देवाचे द्वारी उभा क्षण भरी, त्याच्यामुळं. आणि चौथी जी मुक्ती आहे ती सायुज्य मुक्ती आहे. सगळीकडे परमात्माच होणं, किंवा सगळीकडे परमात्म्याचं दर्शन होणं. जे जे देखी जे भूत ते ते माने जे. लाजले गे माय आता कवना वाळू, आता कवना वाळू. जिकडे पाहे तिकडे, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. सगळीकडे चतुर्भुज गोपाळ, सगळीकडे परमात्मा दिसणे, याला म्हणायचं सायुज्य मुक्ती. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी या पहिल्या अभंगामध्ये, पहिल्या चरणामध्ये हरिपाठाचं फळ सांगितले महाराज. कोणतं फळ आहे? तेने मुक्ती चारी साधे. 4 मुक्त्या आपल्याला प्राप्त होतात, हे फळ सांगितले. अगोदर आपल्याला लाभांश सांगितला, एवढं फळ आहे. पण हरिपाठाचा विषयच काय आपल्याला माहितच नाही. आम्हाला फळ मिळालं, करायचं काय आहे? ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ढोंबार कुमाये बोला.
वा मृदंग वादक शेलेकरी महाराज, हार्मोनी वादक वेणेकरी दादा, वय वाढले तरी सुद्धा टेका देऊन महाराज मेडकं खडीच आहे अजून. सगळे टाळकरी महाराज, छोटे आमचे वारकरी, या सर्वांसाठी महाराज मुक्त कंठाना आज जोरात टाळ्या वाजवा महाराज. वा वा छान 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 वा आनंद वाटला महाराज. आत्ता वाटलं तेने मुक्ती चारी साध्य झाल्या महाराज. चारी मुक्त्या प्राप्त होतात कशामुळं? भक्तीमध्ये तत्पर आयुष्यभर राहावं लागेल महाराज. बर काय करायचं मग? आम्ही ज्ञानोबाराय सांगितलं काही करायचं नाही, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फक्त देवाचं नाव मुखात घ्या म्हणा, हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. फक्त सोपात सोपा मंत्र दिला महाराज, सगळ्यात सोपा मंत्र रामकृष्ण हरी. फक्त रामकृष्ण हरी नाही, फक्त हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. हरी महाराज. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे, हरी म्हणणं सोपं आहे. पण हे सोपं नाव तोंडातून बाहेर यायचं असेल तर फार मोठी महाराज बुद्धी लागते महाराज. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठात सांगितलं बुद्धीचे वैभव एका केशवराजे सकळ सखी. सोपं काम नाही महाराज. कोणालाही मंडपात येऊन बसावं असं वाटत नाही महाराज. सात्विक वृत्ती ज्याच्याकडे आहे आणि पुण्याचा साठा ज्याच्याकडे आहे त्यांनाच मंडपात येऊन बसावं असं वाटतं, बाकीच्याला मंडपात येऊन बसावं असं वाटत नाही महाराज. ज्यावेळी आपले ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांनी एका कीर्तनात सांगितलं सर्वात मोठं आवडीचं प्रमाण कोणतं? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. जन्मोजन्मी महाराज आपण पुण्य केले म्हणून पवित्र अशी तुळशीची पवित्र अशी माळ आपल्या गळ्यात आहे. आपल्याला हरिपाठ म्हणावा असा वाटतो, ज्ञानेश्वरीच्या 2 वेळा पाठ कराव्यासा वाटतात, नाथरायांचा एखादा अभंग पाठ करावा असा वाटतो, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचं गाथ्याचं पारायण करावं असं वाटतं, कीर्तनात यावं असं वाटतं, गंध लावावा असा वाटतो महाराज. ही फार मोठी पुण्य आहे महाराज, ही फार मोठी पुण्य आहे. आज वातावरण वेगळं आहे महाराज, आज वातावरण वेगळं आहे. बरेचसे महाराज हरिपाठ सोपं आहे पण मुलं ऐकायला तयार नाहीत. बऱ्याचशा मुलांना भरपूर काम आहे, मोबाईल बघायचं काम आहे भरपूर. आता एवढे बघू लागले महाराज, एवढे आज येतानाच महाराज एक व्हिडिओ मला एका चांगल्या व्यक्तीने पाठवला. गुरुजी हे सांगा म्हणले कीर्तनात. एक मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला मोबाईल शिवाय जमतच नाही महाराज. मोबाईल हातात असलं तरच तो व्यवस्थित आहे, मोबाईल गेले असं येड्यासारखं करतो महाराज. कशामुळं? आपण मातानी, माझ्या बहिणीनी, माझ्या आईनी काय केले, स्वयंपाकात अडचण करतो म्हणून त्याला मोबाईलमध्ये बघ बघ मग त्याला नाद लागला. म्हणजे कोणी लावला नाद? महाराजांनी लावला का? अच्छा, कीर्तनकारांनी लावला का नाद? तुम्ही लावला महाराज. तुम्ही लावला नाद, त्याच्यामुळं ते आता ते पर्याय नाही महाराज. मोबाईल चांगला आहे, फक्त स्टेटस ठेवण्यापुरतं चांगलं नाही महाराज. लोक विचारतात गुरुजी तुम्ही स्टेटस कावर ठेवत नाही, तुम्ही डीपी कावर ठेवत नाही? आमचा एकच स्टेटस, एक तर पांडुरंग, एक तर ज्ञानोबा तुकोबा. दुसरा स्टेटसच आम्हाला नाही. एक तर आमचा स्टेटस परमात्मा, नसेल तर दुसरा स्टेटस आम्हाला ज्ञानोबा तुकोबा आहे महाराज. लक्षात घ्या, आपण स्टेटस ठेवायचं, ती आपली सेल्फी आपणच काढायची. सेल्फी माहित आहे ना सर्वांना का? काढून दाखवू मी. आपली सेल्फी वाकडं तोंड करून आपणच काढायचं. आपली सेल्फी काढलेली कुठं ठेवायचं? आपल्याच मोबाईलला, आणि आपल्याच मोबाईलच्या त्या अकाउंटच्या डीपीला ठेवायचं. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, आपल्या डीपीला ठेवायचं. आणि 4-5 तासांना आपणच आपल्या डीपीला बघत राहायचं, कसा दिसतोय मी, कसा दिसतोय, काय नाही बारा तसाच दिसतोय, जसा आहे तसाच दिसतोस तू, त्याच्यात काय बदल नाही म्हणा. या चांबड्याला कितीही करा महाराज, याच्यात फरक पडणार नाही, लक्षात ठेवा. याला कितीही रंगवा महाराज. ज्ञानोबारांचा अभंग आहे, कान्होबा तुझी आमाशी का दिली रे. कितीही घोंगडं रंगवा महाराज. आता आपण घोंगडं रंगवतोच, पांढरे झाले की काळं करतो, पण कितीही काळं केलो, काही केलो महाराज, हे सुरकुत्या पडल्यावर ह्याच्यावर का इस्त्री करावी? पर्याय नाही महाराज, त्याच्यात काय असेल. हे शरीर महाराज, हे त्वचा काय नाही महाराज, हे शरीर आहे.
परमेश्वराने जसं दिलंय तसं स्वीकारावं लागेल मग. त्याची इच्छा आहे म्हणून आहे. त्याला कोणाला काळं ठेवावं, कोणाला नकटं ठेवावं, कोणाला नाग द्यावं, कोणाला हाईट द्यावे, कोणाला थोडं ठेवावं, हे त्याच्या मर्जीवर आहे म्हणून. तो सर्व जगाचा तारणहार आहे महाराज. गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सुरात. म्हणून त्याच्यात बदल करायचं शास्त्र आपल्याकडे नाही. म्हणून डीपी वगैरे ठेवणं चुकीचं नाही मी म्हणून. लक्षात घ्या, एखादं करिअर करा आणि तुमचं स्टेटस बघून, तुमची डीपी बघून महाराज एखाद्याला सुद्धा करिअर करण्याचा जोश निर्माण यावा, जिद्द पेटावी, मलाही त्याच्यासारखं करता येतं असं पेटून उठलं पाहिजे महाराज. अशी डीपी ठेवा, असं स्टेटस ठेवा. आपलं स्टेटस ठेवायचं आणि अर्धा तास झाले की परत बघायचं, अरे कोणी कोणी बघितलं, एवढे जण मला असं केले, एवढे जण मला असं असं करा. आता बऱ्याच जणांना कळतं, हे तुम्हाला समोरच्याला कळत नाही. गुरुजी तुम्हाला कळत नाही, हे जरा तुम्ही समजून घ्या. हा झालं तर बॉसला समजते बा जरा. हा हे असं केलं, मला कोणी कोणी असं केलं स्टेटसला, हे आणि एखाद्याने जर असं केलं तर आणि टेन्शन वाढलंच. बर, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवले तोच नाही बघितला आणि टेन्शन. म्हणून असे धंदे करू नका. चांगलं करा, चांगलं. हे मोबाईल हे ज्ञानाचं द्वार आहे, हे ज्ञानाची खिडकी आहे, नॉलेज विंडो आहे. आपण याच्यातून भरपूर ज्ञान घेऊ. त्याचा योग्य वापर करा आणि योग्य तेवढाच वापर करा. मोबाईलचा जास्त, बरेच जणांचे डोके हँग झाले महाराज. इथं डॉक्टर साहेब आहेत, आता येणाऱ्या 10 वर्षामध्ये उमरग्याला म्हणजे तालुक्याला एक डोळ्याचा डॉक्टर राहणार नाही, प्रत्येक गावात डोळ्याचा डॉक्टर असेल. कोणाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर लगेच ते करा कोर्स. आता प्रत्येक गावात डोळ्याचा डॉक्टर असेल, प्रत्येक गावात मानसोपचार तज्ञ असेल. सगळे लोक असं करत राहतील महाराज. कळतच नाही मला दिवसभर काय करावं. काही लोक 5-5 किलोमीटर जातात, व्हॉट्सअप बघित, नंतर त्यांच्या लक्षात, अरे बापरे आपण 4 व्हीलर चालवतोय, 5 किलोमीटर आलोय आपण, ठोकलं नाही, देवाची कृपा म्हणतात. आणि हे बरोबर नाही. आई वडील आपल्याला तळहातासारखं सांभाळ्यात, आपण आई वडिलांचं स्वप्न साकार करूया. आणि जीवन जगत असताना बरेचसे तरुण मुलंही आहेत, तरुण मुली आहेत. आपल्या एखाद्या वाईट गोष्टीमुळे, एखाद्या वाईट पावलामुळं आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना मान खाली घालावं असं वर्तन आपल्या हातून कधी घडू नये महाराज. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, इफ यू लॉस्ट युअर वेल्थ नथिंग इज लॉस्ट, इफ यू लॉस्ट युअर हेल्थ समथिंग इज लॉस्ट, इफ यू लॉस्ट युअर कॅरेक्टर ऑल थिंग्स इज लॉस्ट. आपण आपली संपत्ती गमावलो तर काहीच गमावल्यासारखं नाही. आपलं हे शरीर गमावलं थोडं गमावल्यासारखं आहे, पण आपलं चारित्र्य जर गमावलो सर्वस्व गमावल्यासारखं आहे. म्हणून आपल्या चारित्र्याला कुठेही कलंक लागता कामा नये असं आयुष्य आपण जगावं. सर्व तरुण बांधवांना सांगतो, खुला आहे जगाचं द्वार, खुलं आहे. खूप शिका, अवघं जग प्रादकांत करा, अवघं जग जिंका. पण लक्षात ठेवा, अवघं जग जिंका, पण लक्षात काय ठेवा, आज सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या मायबापाला कधी विसरू नका. बाद झालं, नाथषष्ठीचा उत्सव जोरात झाला महाराज आपल्या गावातला. नाथषष्ठी, शांती ब्रह्माचीच नाथषष्ठी झाली महाराज. एवढा मोठा उत्सव करायचा आणि दारूच्या बाटल्या रिकाम्याच व्हायच्या. काय फायदा आहे महाराज? कीर्तनकाराला हार घालून फायदा नाही महाराज. कीर्तनकाराला जेवाला बोलून फायदा नाही. कीर्तनकाराला दक्षिणा देऊन फायदा नाही. कीर्तनकाराला हार घालूनही फायदा नाही, दक्षिणा देऊन फायदा नाही. कमीत कमीत माझ्यासारख्याला तर घालूनही महाराज. आयर करूनी या बसा म्हणून जीव घालणे काहीच नाही महाराज. लक्षात घ्या, तुम्ही फक्त चांगलं राहणं हेच आमच्यासाठी आहेर आहे. तुम्ही चांगलं वागणं महाराज हेच आमच्यासाठी गुलाबाचा हार आहे. तुम्ही चांगलं वागून दाखवणं. ज्या घरामध्ये आई बाप आहेत ते घर वजनदार दिसतं महाराज. ज्या घरामध्ये गेलो ना, आई वडील म्हातारे वगैरे दिसलं ना, ते घर साक्षात महाराज परब्रह्म स्वरूप परमात्म्याचं घर वाटतं. वजनदार घर लागतं महाराज, वजनदार घर. आणि आजही मी सांगतो महाराज, ज्या घरामध्ये स्त्रियांचा आवाज आहे, बोलण्याचा आवाज, हसण्याचा आवाज, ज्या घरामध्ये सासू सुना मोठमोठ्यांनी बोलतात, घरातल्या पुरुषांची मंडळीची जेवण झाली की बाया एकत्र बसून, सासा सुना एकत्र बसून जेवण करत असतील, मोठमोठ्याने हसत असतील, आनंदाने एकमेकाला जीव वाढत असतील, तर ते घर म्हणजे कृष्णाचं परमात्म्याचं गोकुळ आहे महाराज. लक्षात ठेवा, ते घर गोकुळ आहे. आणि आज घरामध्ये शांती नाही महाराज. शांती नाही महाराज घरामध्ये. नुसतं घरातली स्त्री समाधानी असेल तर ते घर मंदिर आहे. घरातली पूर्ण स्त्री समाधानी असेल तर ते घर मंदिर आहे. त्याच्या पुढे अर्धवाक्य सांगतो, घरातली स्त्री समाधानी आणि घरातला पुरुषही समाधानी असेल
तर ते घर नुसतं मंदिर नाही, तर ते घर माझ्या श्रीरामाचं मंदिर आहे महाराज. पुढे बोला. तिथं जायचं नाही महाराज. राम इथं बसून सांगतो. ज्ञानोबाऱ्यांनी तेच सांगितले महाराज. अधिकार कोण आहे? हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात ज्ञानोबाऱ्या सांगतात महाराज. हरिपाठाचा अधिकारी कोण आहे महाराज? तुम्ही आम्ही आहोत. असो नाही संसारी. संसाराला आपण संसारी माणसं आहोत महाराज. हरिपाठाचा विषय आहे हरिमुखे म्हणा. हरिपाठाचं फल आहे तेने मुक्तीचारी. आणि हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? असोनी संसारी. तुम्ही आम्ही सामान्य जीव हरिपाठाचे अधिकारी. असोनी संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी. वेदानी सांगाव, सगळ्या शास्त्रांनी सांगाव. बाया हात वरी करून सांगा, बाबानो भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या. म्हणून तर हनुमंतराय महाराज भगवंताचं नाम घेऊन एका क्षणात महाराज लंकेत गेले. जय श्रीराम. उड्डाण मारल्याबरोबर पहिली उड्डाण मध्येच मारा, पहिल्या उडीतच लंकेत. आणि त्याच रामाला पूल बांधून घेऊन जावं लागलं महाराज. म्हणजे नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. ज्ञानोबाऱ्यांनी सगळ्याच, तुम्ही हरिपाठाला प्रत्येक प्रश्न विचारा हो, कोण मोठा आहे? ज्ञानोबाऱ्या सांगतात गगनावनी वाढ नाम आहे. म्हणून सगळ्यात वाढ नाम आहे. म्हणून नुसतं जय श्रीराम म्हणले महाराज. तिथं हनुमंतराय गेले आणि तिथं जाऊन गप बसले नाहीत महाराज. भजन कीर्तन लगेच चालू केलं महाराज. ते राक्षस आले धरायला वगैरे सगळं, बरेच जंबू माळी वगैरे मारला सगळा. उशीर झाल्यामुळे सगळंच खलास झालं सगळं. आणि लगेच ते राक्षस आले धरले. लगेच हनुमंतरायाने सांगितले गप बसताव का? तुम्हाला ते जंबू माळी सारखं करो नाही हो, तुम्हाला आम्हाला जीवनदान द्या, आम्हाला वाचवा, आम्हाला जगायचं आहे. मग जगायचं असेल तर तुम्हाला भजन करावं लागेल, तुम्हाला भजन करावं लागेल. सगळ्या राक्षसांनी म्हणले स्वखुशीने, दारू पिऊन नाही, नशेपान करून नाही, स्वखुशीने सांगितले. कारण नशेपानमध्ये बऱ्याच गोष्टी करतात महाराज. असंच कीर्तन चालू होतं. जरा उशीर झाला ना, मी एंट्री केलो. ते दरवाजालाच एक माणूस उभा होता. इथं नाही बरं का, हा दुसऱ्या गावात उभा होता. आणि त्याने सांगितलं गुरुजी थांबा थांबा. मी ओळखत नव्हतो. आता कोणीतरी असेल बाबा, कशाला थांबा थांबा थांबा. आता त्याच्या त्या लयावरूनच मी ओळखलं हे ना काहीतरी कळालं असेल तुम्हाला. यानं काहीतरी थांबा 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 म्हणल्यावर थांबलो. बोला थांबा. दक्षिणा द्यायच्या म्हणला. दक्षिणा द्यायच्या म्हणलं मी बी ताईट उभा राहिलो महाराज. दे बाबा. मग मला वाटलं काय 10 रुपये देईल, कशाला घ्यायचं 10 रुपये, त्याचं समाधान वाटावं म्हणून. मग त्याने 500ची नोट काढली. मी 500ची नोट बघितली. ओ नको 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 नको, मला नको नको, 10 रुपये असेल तर द्या. नाही नाही मला 500 द्यायचं आहे. 2 मिनिट गेले मार. मी नको म्हणणार त्यानं देतो म्हणणार, मी नको म्हणणार त्यानं देतो म्हणणार. तुमच्या पाया पडतो त्यानं म्हणणार मी तुमच्या पाया पडणार आहे, तुम्ही घेता का नाही. मग आता नाविलाजानं उशिरला. दे बाबा म्हणलो 500. म्हणल्यावर ग बस ना. सगळं मला दर्शन घ्यायचं आहे म्हणा. संत दर्शनी हा लाभ. मला पाठ नाही प्रमाण, पण त्याला मूक पाठ. पडला पाया. 500 रुपये घेतलं मी, दुसऱ्याच्या हातात दिले. घे बाबा म्हणलो 500 रुपये. कीर्तन झालं, गाडीत बसलो, गावच्या बाहेर जायला उशीर. त्यानं हात केला. गुरुजी थांबा 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 म्हणला. मग मी म्हणलो बहुतेक ते 500 रुपये दिलेलं दिसते म्हणलो, पण हे आता शुद्धीवर आहे म्हणलो. आता तेव्हा पेलतं 2 तासात याचा आता
उतरलंय. मी म्हणलं जय हरी जय हरी. गुरुजी मी तुम्हाला 500 रुपये दिलं होतं. हो दिलात की म्हणलो. बघू म्हणलं 500 रुपये ते मी नशेत दिलं होतं तुम्हाला. मी नशेत दिलं होतं. मी लगेच शेजारच्याला म्हणलं ड्रायव्हरला दे बाबा त्याला 500 देऊन टाक म्हणलं. दिला 500 दिलं ग बसनी. नाही मी काही येडा नाही म्हणला. 2 तास माझे 500 रुपये तुमच्याकडे होते त्याचं इंटरेस्ट 20 रुपये झाले म्हणलं आता द्या. असो मला दारू वाईट आहे. दारूमुळे अनेकांचे संसार वाया गेले. मला दारू किती वाईट आहे हे ऐकायचं असेल. दारू किती वाईट आहे. एखादी लाडकी लेक आपल्या पोटातली महाराज, आपल्या पोटची लाडकी लेक एखाद्या दारुड्याला देऊन बघा महाराज. पोटची लाडकी लेक एखाद्या दारुड्याला देऊन बघा. मग त्या दारूमुळे आपल्या लेकीचा संसार जर उद्ध्वस्त झाला असेल, आपल्या लेकीच्या कपाळावरचं जर कुंकू पुसलं गेलं असेल, तिची लेकरं बाळ उघड्यावर आले असतील, मग त्यावेळेस कळतं महाराज दारू किती वाईट आहे. एरवी कळत नाही महाराज. म्हणून दारू पिऊ नका. एवढा मोठा नाथरायांचा उत्सव आहे, आनंद आहे महाराज. आज शपथ घ्या महाराज, नाथरायांची शपथ घ्या, हरिभाऊ महाराजांच्या दर्शन घेऊन शपथ घ्या, सद्गुरू उज्वलन बाबांची शपथ घेऊन महाराज सांगा की आजपासून मी दारूला शिवणार नाही. आजपासून शपथ घ्या महाराज. शपथ घेतल्याशिवाय नवीन जीवनाला सुरुवात होत नाही महाराज. नवीन जीवनाला सुरुवात होत नाही. दारू जर चांगली असली असती महाराज हा पट्ट्या सुद्धा एक 90 मारून आला असता. लक्षात घ्या. म्हणून दारी चांगली नाही हो. अनेकांचे घर उद्ध्वस्त केले. नशा शराब में नहीं, नशा आदमी में है. अगर नशा शराब में होती तो दुकान में की बोतलें क्यों न उचलती. नशा बाटलीत नाही महाराज, हा नशा माणसात आहे. लक्षात घ्या. नशा जर बाटलीत राहिली असती, दारूच्या हिच्यात बाटलीत राहिली असती तर दारूच्या दुकानातल्या बाटल्या महाराज ब्रेक डान्स केल्या असत्या. मेरे हंगाम. हा लक्षात घ्या. म्हणून दारू वाईट आहे. दारू पिऊ नका राजानो. माझ्या भावानो, तुम्ही माझ्या भावासारखे आहात बाबानो. हे किडनी लिव्हर खराब होईल. तुम्ही जवानपणात मरून जाल. तुमचे पैसे जातील, तुमची इस्टेट जाईल, तुमचा मान सन्मान जाईल. तुम्हाला कोणी विचारणार नाही महाराज. म्हणून दारू वाईट आहे. दारू ही तेवढी सोडा महाराज. तुम्ही माझ्यासारख्याला दक्षिणा देऊ नका. मला कीर्तनाचं पॉकेट सुद्धा देऊ नका महाराज. फक्त तुम्ही तुमचा संसार सुखाचा करा. तुम्ही दारू तेवढी सोडा महाराज. तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. शपथ घ्या. आज उद्या नाथरायांचा उत्सव आहे. नाथरायांचं दर्शन करा आणि शपथ घ्या. नाथराय तुम्ही शांती ब्रह्म आहात. तुमच्या चरणाला स्पर्श करून आजपासून हा पट्ट्या दारूच्या बाटलीला शिवणार नाही म्हणून शपथ घ्या. तिथून तुमचा संसार सुखाचा होईल महाराज. हा दारू पेलो महाराज किडनी खराब होईल, लिव्हर खराब होईल. जवानपणातच आपणाला मरण येईल. जवानपणात मरण येईल. पण पीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जर जवानपणात दारू पिऊन जर मेलोच, मी जवानपणात जर दारू पिऊन मेलोच तर माझ्या जवान बायकोकडे समाज कोणत्या दृष्टीने बघेल हा विचार करा. मग दारू प्या महाराज. तुम्हाला दारू प्यायला कोण नको नाही. फार फार अवघड आहे महाराज. संसाराचं चित्र विचित्र आहे. म्हणून मुलांनी शिका. जीवनातला आनंद घ्या. सगळं ऐश्वर आहे महाराज. ते पुड्या वगैरे गुटख्याच्या पुड्या वगैरे लोक खाऊन सगळे तोंड सुजले महाराज. सगळे कॅन्सर होऊ लागलेलं आहे. माझ्या जवळच्या 2 शिक्षकांना कॅन्सर झालेला आहे. माझ्या गावातला शिक्षक कॅन्सरनं वारलेला आहे. उमरग्यातले माझे 2 मित्र सध्या दीर्घ रजेवर आहेत. कॅन्सर झालेला आहे. आपल्या निलंगा तालुक्यात या जवळच्या गावामध्ये 3 जण वारलेत. आता दुसरा एक वारण्याच्या तयारीत आहे. हे केवळ कॅन्सर. गुटखा पान मसाल्याचे जे पुढे आहेत ना ते खाऊ नका. त्याच्यावर लिहिलेलं असतं याच्यामुळे कॅन्सर होतो लिहिलेलं असतं. तरी सुद्धा आपण खातो. खाऊ नका बाबानो. चांगलं खा. काजू बदाम खा. गाईचं तूप खा. सगळ्या गोष्टी ऐश्वर्य संपन्न आहेत. सगळे व्यवस्थित करा. हरिपाठाचा अधिकारी संसारी जीव सांगितलंय. म्हणून संसारी जीवानं शुद्ध राहून देवाच्या द्वारामध्ये तत्पर उभं राहिले की तिन्ही मुक्त्या प्राप्त होतात. शेवटी ज्ञानोबरायांना विचारलं एका साधकाने, ज्ञानोबरा एवढं तुम्ही सांगता, एवढं सांगता हे कोणाचा आधार घेऊन सांगता. ज्ञानोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली लवकर वसंत शिंदे आणि विठ्ठल दुमा एकेरी म्हणा लवकर म्हणा